नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 3 फेब्रुवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट रायटिंग फोरम जे आहे त्या स्पॉटलाईट रायटिंग फोरमला जॉईन करण्यासाठी spotlightritingforum@gmail.com तर या मेलवर तुम्ही मेल करून जॉईन करू शकता. IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग चॅलेंज, MPSC करता मराठी इंग्रजी एसे, तर असे मॉड्यूल्स आहेत. स्पॉटलाईट बुक्स करता स्पॉटलाईट इयरबुक, स्पॉटलाईट MCQ. पोस्टल सर्व्हिसचा नंबर तुमच्या समोर आहे 8446430119. ऑनलाईनमध्ये ॲमेझॉन, Cart91, KSagarOnline.com आणि फ्लिपकार्ट. तर हे ऑप्शन्स आहेत, तुम्ही तुमच्या सोयीने पुस्तक मागवू शकता. शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे तर त्या आंदोलनाला आता नवीन एक वाद तिच्यात निर्माण झालेला आहे. आंदोलनाचं जे स्थळ आहे तिथं सुरक्षा भिंत आणि तारेचं कुंपण उभारण्यात आलेलं आहे. आता हे तुम्ही बघू शकता हा फोटो, की हे एवढं मोठं कुंपण आहे. म्हणजे जर आंदोलनकर्त्यांना इकडं जायचं असेल तर हा एवढा मोठा त्यांच्या ह्याच्यामध्ये जो आहे तो अडथळा उभा करण्यात आलेला आहे. आता याचं जे समर्थन आहे ते पोलिसांनी केलेलं आहे, कारण 26 जानेवारीच्या दिवशी जे काही घडलं होतं तर त्याच्यातून पोलिसांना ही गोष्ट महत्त्वाची वाटते. सो प्रत्येकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, तो आपण समजून घेणं गरजेचं ठरतं बिंग अ सिव्हिल सर्वंट ॲस्पिरंट. की पोलिसांना इथं काय वाटतं की पोलिसांच्या बाबतीमध्ये जे काही घडलेलं आहे 26 जानेवारीला, आणि त्यातल्या त्यात काय होतं की मोठ्या प्रमाणावर जमाव असेल आणि हिंसक जर जमाव होत असेल तर मग त्यावेळेस त्यांना रोखणं ते तितकं सोपं राहत नाही. तर हा एक मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता याचे संसदेमध्ये सुद्धा पडसाद पडलेले आहेत. राहुल गांधींचं जे स्टेटमेंट आहे की संवादाचे पूल बांधा, भिंती नको, तर संसदेमध्ये पण याच्यावरून बराचसा इश्यू झालेला आहे. तर बघू येत्या काळात गोष्टी कशा पद्धतीने होतात. त्याच्यानंतर अर्थसंकल्प जे आहे, आता अर्थसंकल्पाचं विश्लेषण सुरू आहे बघा, की अर्थसंकल्पामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख नाही आहे. जसं वनक्षेत्रासाठी तिच्यात तरतूदच नाही आहे. पॅरिस कराराच्या उद्दिष्टपूर्तीवर मग आता प्रश्नचिन्ह उभं राहतं की एकीकडे आपण पॅरिस करारातल्या 3 महत्त्वाचे जे घटक आहे की 2030पर्यंत 2.5 ते 3 बिलियन टन कार्बन साठा वाढवणार असल्याचं भारताने सांगितलं होतं, किंवा सध्याच्या स्थितीत 2016 ते 2020पर्यंत 21.3 मिलियन टन वार्षिक कार्बन साठा होतो आहे. तो वाढवण्यासाठी वनक्षेत्र असणं अपेक्षित आहे. साधी गोष्ट आहे की झाडं वाढली तर कार्बन शोषला जाईल, आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुमच्या अर्थसंकल्पामध्ये एक भरीव तरतूद असणं गरजेचं आहे. परंतु ती तरतूद आपल्याला याच्यात दिसत नाही, आणि त्याच्यामुळे मग प्रश्नचिन्ह उभं राहतं की एकीकडं सरकारने जे प्रदूषण कमी करण्यासाठी जे काही 2,217 कोटी रुपये जे आहे तर त्याचं प्रयोजन याच्यात केलेलं आहे अर्थसंकल्पात. पण हे जे आहे ते प्रदूषण कमी करण्यासाठीचं आहे. पण तुम्ही लास्ट इयरचा जर अर्थसंकल्प बघितला तर त्या तुलनेमध्ये 50% सुद्धा ही तरतूद नाही आहे. आणि त्याच्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा समोर राहतो की खरंच आपण क्लायमेट संबंधी किती सिरियस आहोत, तर हा एक मुद्दा आहे. तर बघू, आता साधी गोष्ट आहे, आता ह्या अर्थसंकल्पाकडं तुम्ही असं नॉर्मल याच्यातून नाही बघू शकत. त्याचं रिझन असं आहे की कोविड-19मुळं पूर्ण वर्षभर आपलं जे आहे आणि आपलं काय अख्ख्या जगाचं ते जस्ट ना असंच निघून गेलेलं आहे. इकॉनॉमी कोलॅप्स आहे, गव्हर्नमेंटकडे असणारा पैसा आणि त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे तुम्ही बघा की इकॉनॉमिक सर्वे पण जो आहे तो जस्ट आणायचा म्हणून आणलेला आहे. म्हणजे तिच्यावर खूप काही काम केलेलं दिसत नाही आपल्याला, कारण परिस्थिती तशी नाही आहे. तर सगळी यंत्रणा जी आहे ती कोविड-19 आणि त्या सगळ्या याच्यात असल्यामुळे ह्या गोष्टी खूप काही परफेक्ट होणं अपेक्षितच नव्हतं. जस्ट ही फॉर्मॅलिटी आहे यावर्षी. ओके. आणि हे सगळं पॅरिस करार ऑलरेडी आपल्या बुक्समध्ये आहे, आपण पॅरिस करार केलेला आहे, त्याच्यामुळे हे परत पॅरिस करार इथं दिलेला आहे. परंतु एक आहे की अर्थसंकल्प जे आहे तर त्याच्यामध्ये वनक्षेत्रासाठी तरतूद नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता बघा, हे तुम्ही वाचू शकता, हे मी टेलिग्रामवर शेअर करेल. आता हा जो लेख आहे तो भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार जे आहे डॉक्टर KV सुब्रमण्यम, की अर्थसंकल्प किती चांगला आहे ते यांनी लिहिलं आहे, आणि उद्या अर्थसंकल्पाचे निगेटिव्ह आस्पेक्ट जे आहेत तेही येणार आहेत. एकंदरच अर्थसंकल्प आपण सेपरेट सेशन घेणार आहोत की जिच्यामध्ये एकूण एक आस्पेक्ट त्याचा राहील. सो 1-2 ते 3 दिवसामध्ये आपण इकॉनॉमिक सर्वे आणि अर्थसंकल्प दोन्ही गोष्टी खूप प्रॉपरली वर्क करूयात. शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने खूप महत्त्वाचा एक निर्णय हे केलेला आहे, एक योजना आहे की जिच्यामध्ये शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांना 70 लाखापर्यंतचं घर आणि जमीन खरेदीसाठी अग्रिम देण्यात येणार आहे. आणि
याच्याकरता सिम्पली म्हणजे तुम्ही तुमचं जे काही मूळ वेतन असेल त्या मूळ वेतनाच्या 100 पट किंवा 12, 15, 21 लाख म्हणजे तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर जमीन खरेदी करण्यासाठी मूळ वेतन जे आहे त्याच्या 100 पट तुम्हाला अग्रिम मिळू शकतं किंवा 12 लाख, 15 लाख, 21 लाख. ओके, जमिनीसाठी. जुनं घर जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर मूळ वेतनाच्या 100 पट ॲग्रिम किंवा 40 लाख, 50 लाख किंवा 70 लाख इतके रुपयापर्यंत तुम्हाला मिळू शकतं. ज्या लोकांची सर्व्हिस 5 वर्ष झालेली आहे किंवा निवृत्तीसाठी 5 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे, ते दोन्ही प्रकारचे अधिकारी जे आहेत तर ते याच्यासाठी पात्र ठरणार आहेत. सो गव्हर्नमेंट सर्व्हिसेस का महत्त्वाच्या आहेत त्याचं एक सिम्पल एक्झाम्पल, तुम्ही जर प्रायव्हेटमध्ये जॉब करत असला तर तिच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला मग हे सगळं मॅनेज करावं लागतं. तर शासकीय याच्यामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या सवलती मिळतात आणि एकंदरच गव्हर्नमेंट सर्व्हिसेसचे बरेचसे जे काही पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्यामधला हा एक सिम्पल महत्त्वाचा आणि पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आपल्यासमोर आहे. सो राज्य शासकीय अधिकारी जे आहेत त्यांच्यासाठी घर किंवा जमीन खरेदीसाठी गव्हर्नमेंटनी हा एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 ज्या स्कीम्स आहेत त्या नवउद्योगांना बौद्धिक संपदेसाठी म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी जी असते त्याच्याकरता 10 लाखांपर्यंत अर्थसहाय्य इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीसाठी आणि जे नवउद्योजक आहेत त्यांना, म्हणजे आता जे काही होतकरू तरुण आहेत आपल्याकडं है ना, तर होतकरूंची काय भरपूर आहेत आपल्याकडं, फक्त काय संधी त्यांना मिळत नाही, हा एक मेजर मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे ज्या काही नवीन संकल्पना असतील त्याच्यावर आधारित नवउद्योग असतील त्याला बौद्धिक संपदा मिळवण्यासाठी राज्य शासनातर्फे 10 लाखांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. दुसरा मुद्दा जो आहे की नवउद्योगांना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्रासाठी 2 लाख रुपये आणि त्यासंबंधीचं अर्थसहाय्य मिळणार आहे. सो या 2 योजना आहेत की तुम्हाला बौद्धिक संपदा मिळवण्यासाठी नवउद्योगांना 10 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य आणि दुसरं आहे की गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरता 2 लाख रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य. ह्या 2 वेगवेगळ्या स्कीम्स आहेत आणि या दोघी ज्या आहेत की नवउद्योजक आणि त्यांच्यासाठीचं जे काही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे त्याच्याकरता महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण महाराष्ट्रात शहरी असू देत, ग्रामीण असू देत भागात प्रचंड बुद्धिमत्ता असणारे जे काही युवक आहेत तर त्यांना काहीतरी कुठंतरी स्कोप मिळावा, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी काहीतरी बूस्ट मिळावा. तिच्यामध्ये सगळ्यात बेसिक एक गोष्ट असते की पैसा है ना, तर तो जर मिळाला तर तिच्यातून खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी वर्क होऊ शकतात. आता बघा की गरिबांची उत्पन्न क्षमता वाढवण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. स्टेटमेंट जे आहे ते नोबेलप्राप्त अर्थतज्ज्ञ जे आहेत अभिजित बॅनर्जी यांनी त्यांचं स्टेटमेंट दिलं होतं, एक मत है ना. गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेतर्फे जे काही ऑनलाईन पदवी कार्यक्रम झाला त्याच्यावर त्यांनी हे स्टेटमेंट दिलं. इथं जे आहे की हा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा आहे. बघा, गरीब व्यक्ती गरीब का राहते, तर गरीब व्यक्ती क्षमता नसल्यामुळे, आता ही क्षमता म्हणजे त्याची बौद्धिक क्षमता नाही आहे, त्याच्यासाठीचं जे काही आता वरती बघितलं आपण एखाद्या गरीब तरुणाला जर है ना इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्याच्याकडे जर पैसेच नाही आहे तर तो कुठून करणार आहे, म्हणजे त्या गोष्टी फार मॅटर करतात. मग ती क्षमता जी आहे ती आर्थिक असू शकते, पॉलिटिकल असू शकते, त्याच्यामुळे ती लोक कमी जोखमीचं काम करतात आणि त्याच्यामुळे ते गरीबच राहतात. सिम्पल आहे. गरीब गरीब का राहतो हा ना, अभिजित बॅनर्जी, की त्यांच्याकडं ज्या काही उपाययोजना संसाधनं जे आहेत ते नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते कमी जोखमीचं काम करतात आणि त्या दारिद्र्यात अडकणाऱ्या व्यक्तींना पतपुरवठा प्रतिबंधित असतो, पतपुरवठा त्यांना मिळत नाही, नैसर्गिकदृष्ट्या त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतो, दर्जात्मक पाठबळ त्यांना मिळत नाही आणि गरीब व्यक्तींना सक्षम करण्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून धोरण राबवण्याची आवश्यकता आहे. सो सोशल आस्पेक्ट जो आहे सामाजिक याच्यातून तर तोही इथं महत्त्वाचा आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की गरीब व्यक्ती गरीब का राहते, की गरिबी वाढत का जाते, मुलाखतीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे बघा. आणि असलं विश्लेषण तुम्ही दिलं तर विशेष तिथं संपून जातो. राज्यसेवा असू देत, PSI असू देत, UPSC असू देत, कुठलीही एक्झाम. ओके, सो मुलाखतीसाठी लक्षात ठेवा. म्यानमारचं न्यूज तुम्ही ऐकली असेल. म्यानमारमध्ये जे आहे लष्कराने बंड केलेलं आहे किंवा बंडापेक्षा पण लष्कराने जे काही तिथली सत्ता आहे ती हस्तगत केलेली आहे आणि जे काही आंग सान सू की आहे आणि त्यांच्याबरोबरचे नेते त्यांना नजरकैदेत ठेवलेलं आहे. ओके, ब्रह्मदेश, बर्मा, म्यानमार. आता खरं तर ह्या ज्या आंग सान सू की आहेत यांना नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी यांना आता नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली तर 476 पैकी 396 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे निर्विवाद वर्चस्व जे असतं, BJPला जसं स्पष्ट बहुमत भारतात मिळालं तसं स्पष्ट बहुमत यांना मिळालं होतं. आणि त्याच्यामुळं काय झालं की एकंदरच हा एक प्रश्न जो आहे की
म्यानमारमध्ये प्रतिनिधीगृह जे आहे त्याच्यामध्ये 25% जागा ज्या आहेत त्या लष्करासाठी राखीव आहे. MPSC प्रिलिम्समध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा हा. तुम्ही जर जुने पेपर बघितले तर तुम्हाला हा प्रश्न मिळेल. MPSC प्रिलिम्समध्ये आलेला प्रश्न आहे आणि पेपरला ही हेडलाईनच होती आणि तिच्यातून डायरेक्टली हा प्रश्न उचलला गेला होता. आणि 2008मध्ये लष्करी अंमलाखालीच त्यांची राज्यघटना पण लिहिली गेलेली आहे, जिच्यात लष्कराला खूप जास्तीचे अधिकार तिथं आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सुरुवातीच्या काळात आता आंग सान सू की जे आहेत, तर आंग सान सू कीबद्दल मी माझं मत जे होतं ते बऱ्याचदा आपल्या लेक्चर्समध्ये व्यक्त केलेलं आहे की नोबेल प्राईज मिळालेलं आहे पीससाठी, शांततेचं नोबेल प्राईज. आणि रोहिंग्या मुस्लिमांवर जे काही लष्कर अत्याचार करतं त्याबाबत यांनी एक शब्दही काढलेला नाही कधी, आणि त्याच्यावरूनच यांच्यावर फार टीका झालेली आहे जागतिक हिच्यावर. आणि लष्कराचे अधिकार कमी करायचं सोडून लष्कराबरोबर जुळवून घेण्याचा जो काही प्रयत्न आंग सान सू कीने केला, तर तो फार महत्त्वाचा होता की तो निर्णय चुकला. त्यांच्याबरोबरच्या लोकांनासुद्धा हे वाटलं की अरे हे चुकतं आहे कुठंतरी. लष्कराबरोबर जुळवून घेण्यापेक्षा आंग सान सू कीने लष्कराचे अधिकार कमी करणं गरजेचं होतं, किंवा ते जे ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्यांना अधिकार दिले गेलेले आहेत ते कमी करणं. कारण ह्या लष्कराने कसलीही तमा न बाळगता रोहिंग्या मुस्लिमांची गावं उद्ध्वस्त केलेली आहेत. तिथं लोकांना मारून फार जमिनीत पुरण्यापर्यंत त्यांची मजल होती. सो आंग सान सू की जी आहे, म्हणजे साधी गोष्ट आहे, कुठलीही एक वाईट प्रवृत्ती जर असेल तुम्ही तिच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. एका दिवशी तुम्ही डब्यात जाणार आहे एवढं फिक्स आहे. सो हे फार क्लिअर आहे. आणि त्याच्यामुळे लष्कर जे आहे म्यानमारमधलं, ते लष्कर जे आहे त्याला जुंता किंवा तात मादाव असं संबोधलं जातं. तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे इथं की हे दोन स्टेटमेंट लक्षात ठेवा. दोन जे वर्ड्स आहेत जुंता किंवा तात मादाव लष्करासाठीचे तिथल्या. ओके. आता हे लष्कराने 1 तास जे आहे एक वर्षासाठी आणीबाणी जाहीर केलेली आहे, पण लष्कर इतक्या लवकर पण सोडणार नाही. आता हे सगळी जी लोकं आहेत यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे, तर बघूया त्या काळामध्ये काय होतं. सो एकंदरच आता मुद्दा एक येतो की डेमोक्रेसी जी आहे, मग ती डेमोक्रेसी इतकी स्वस्त आहे का बाबा, कुणीतरी येतं आणि है ना संपवतो सगळं. मग डेमोक्रेसीच्या बाबतीत मग भारतासारख्या देशाचा काय रोल आहे. म्हणजे बराक ओबामा मागे भारतात आले होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की बाबा तुम्ही सद्भावनेच्या पलीकडं काय करता डेमोक्रेसी टिकवण्यासाठी, तर भारताकडे उत्तर नाही आहे. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला सशस्त्र पण पावलं उचलावी लागतात की जाऊन तिथं सैन्य पाठवून है ना त्या लष्कराच्या हातातून ते काढून मग त्या लोकशाही प्रणित नेत्यांच्या हातात देणं. हे भारत करतो का कधी, असं बराक ओबामांनी आपल्याला विचारलेलं आहे एकदा. सो मेजर मुद्दा जो आहे तो डेमोक्रेसीचा आहे आता. ओके. त्याच्यानंतर ऑक्सफर्ड जे आहे त्यांनी हिंदी शब्द जो आहे, वर्षातला हिंदी शब्द, तो आत्मनिर्भरता म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आणि 2020साठीचा हा शब्द आहे बघा, आत्मनिर्भरता. तो बेसिक आहे, असे MCQ आपल्याला डायरेक्टली विचारले जाऊ शकतात है ना. दरवर्षी येतं बघा हे कुठला शब्द वगैरे. सो आत्मनिर्भरता 2020चा शब्द आहे, महत्त्वाचा हिंदी शब्द. कारण आता आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भरता कोविडच्या काळामध्ये लोकांना सर्वात जास्त भावलेला आणि लोकांनी ॲक्सेप्ट केलेला शब्द आत्मनिर्भरता. ओके. त्याच्यानंतर मलेरियाच्या मोहिमेसाठी भारतीय वंशाचे डॉक्टर जागतिक समन्वयक असतील. सो अमेरिकेमध्ये जो बायडन प्रशासन जे आहे त्यांनी डॉक्टर राज पंजाबी यांची नेमणूक मलेरिया नियंत्रण मोहिमेचे समन्वयक म्हणून केलेली आहे आणि ते भारतीय वंशाचे आहे. आता ना वय वर्ष 39 पंजाबी जे आहेत, तर ते लायबेरियामध्ये जन्मलेले आहेत. आणि लायबेरियामध्ये पंजाबी आणि त्यांचं कुटुंब जे आहे तिथली जे काही युद्ध होतं यादवी युद्ध, त्याच्यानंतर मग ते अमेरिकेत आज शिफ्ट झालेत आणि 2090पासून शरणार्थी म्हणून ते आयुष्य जगत होते. सो बेसिक आहे की आता भारतीय वंशाची बरीच लोकं तिथं काम करतात, ही तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे एक्झामसाठी. आणि आता लायबेरिया हा देश जेव्हा चर्चेत येतो तो आपण बघितला पाहिजे. हा लायबेरिया इथं आहे बघा, लायबेरिया आफ्रिकेमध्ये आहे है ना. हा इथं ॲटलांटिक ओशन आहे. सो हे जे महत्त्वाचे जे देश येत असतात तर ते तुम्ही थोडेसे लक्षात ठेवले पाहिजे आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता इथं सिएरा लिओन जे आहे याला है ना बॉर्डर करणारा देश आहे. हे पण गुनिया जो आहे वरती बॉर्डर करणारे देश पण थोडे बघून ठेवायचे है ना. सो आयव्हरी कोस्ट इकडं आहे. सो 3 देश जे आहे की जे लायबेरियाला बॉर्डर करतात, एक आहे आयव्हरी कोस्ट, दुसरा आहे गुयाना, तिसरा आहे सिएरा लिओन आणि इकडं जे आहे अटलांटिक समुद्र आहे. तर हे एक लक्षात ठेवा मॅप करता लायबेरिया देश. ओके. त्याच्यानंतर नासाच्या हंगामी कार्यकारी प्रमुखपदी भाव्या लाल भारतीय वंशाचे आहेत बघा. आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन जे आहे त्यांच्या प्रशासनाने
नासाच्या हंगामी कार्यकारी प्रमुखपदी भारतीय वंशाच्या भाव्यालाल यांची नेमणूक केलेली आहे. आता भाव्यालाल जे आहे त्यांचा अनुभव बराच मोठा आहे अभियांत्रिकी आणि अवकाश तंत्रज्ञानाचा, आणि जवळपास 2005 ते 2020 दरम्यान संशोधक म्हणून त्यांचं काम त्या काळात तिथं आहे. सो बघूयात, चांगली बाब आहे, भारतीय वंशाची व्यक्ती अशा मोठ्या पदी जाते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की कमिटेड ब्युरोक्रेसी नावाची गोष्ट जी आहे ती अमेरिकेत आणि भारतात कॉमन आहे. सत्ता बदलल्यानंतर आपल्याला धार्जिने असणारी लोक त्या ठिकाणी ठेवली जातात. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा तिथं तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आधीची जी पदं आहेत तिच्यावरची लोक बाजूला हटवून आपल्या पद्धतीने आपल्याशी जोडली गेलेली आणि चांगली लोक जी आहेत आपल्याला फेवर करणारी ती ही लोक घेतात. देशात 63 जिल्ह्यामध्ये रक्तपेढी नाही आहे. राज्यसभेत हे उत्तर दिलेलं आहे बघा आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत. सप्टेंबर 2020पर्यंतची माहिती आहे की मग 63 याच्यामध्ये. आता याच्यात अरुणाचल प्रदेश बघा 14, आसाम 5, बिहार 5, मणिपूर 12, मेघालय 7 आणि नागालँड 9. सो रक्तपेढी नसलेले हे जिल्हे आहेत. आता याच्यामध्ये पण नॉर्थ ईस्ट तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिसतं आहे की ईशान्य भारत, तर आपण याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणजे रक्तपेढी ब्लड बँक नाही आहे, म्हणजे है ना, हेल्थच्या दृष्टीने तो खूप मेजर कन्सर्न आहे. 162 डॉक्टरांचा कोविडमुळे जो आहे तो मृत्यू झालेला आहे. तिच्यामध्ये 162 डॉक्टर, 107 परिचारिका आणि 44 आशा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि ही जी आकडेवारी आहे ती 22 जानेवारीपर्यंतची आहे. ब्लड बँकेची माहिती जी आहे ती सप्टेंबर 2020. ओके. आणि हे जे आहे 162 डॉक्टर, 107 परिचारिका आणि 44 आशा कर्मचाऱ्यांचा मृत्यू, तर हे 22 जानेवारीपर्यंतची एवढी माहिती आहे राज्यसभेत दिली गेलेली आहे, महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर बंगळुरूलाच एरो इंडिया आहे बघा. एरो इंडियामध्ये काय असतं की आपले जे काही डिफेन्सचे इक्विपमेंट्स आहेत आणि त्याच्याबरोबरच आपलं स्किल, तर हा एक प्रोग्राम असतो आणि त्याच्यामधून आपण आपले डिफेन्सचे जे काही शस्त्रास्त्र आहेत त्याचं पण सगळं प्रदर्शन भरवतो. तर जवळपास 14 देश याच्यात सहभागी होत आहेत. 601 प्रदर्शनाची संख्या काय आहे, भारतीय 523 आहेत आणि परदेशातील जे काही 78 लोक आहेत तर ते तिच्यात येतील. म्हणजे जे काही प्रदर्शन करणारे आहेत 14 देश येत आहेत. हिच्यातून काय होणार आहे की हिच्यातून जे काही आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया त्याला बूस्ट दिला जाईल. आणि आपले जे काही हे आहे, जसं हिच्यामध्ये निर्भय जे आहे ना, तर निर्भय पण पार्टिसिपेट करतं आहे. ओके. तर हे एक महत्त्वाचं, म्हणजे हिच्यामध्ये वेगवेगळे जे आहेत क्षेपणास्त्र दाखवले जातील किंवा विमानं दाखवली जातील आणि तिच्यातून भारताचं जे काही आहे पोटॅन्शियल ते जगासमोर ठेवणं, जेणेकरून तिथून बूस्ट मिळू शकतो आपल्याला बाहेर एक्सपोर्टसाठी. ओके. पादचाऱ्यांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्र देशात दुसरा आहे. आता पादचाऱ्यांचा जो काही मृत्यू होतो तिच्यामध्ये 2019मध्ये जी संख्या आहे ती 25,000पर्यंत आहे. 18मध्ये 22,000, 17मध्ये 20,000, 16मध्ये 15, 15मध्ये 13,000. म्हणजे काय की पादचाऱ्यांच्या मृत्यूचा जो ग्राफ आहे तो वाढतच चाललेला आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मृत्यू आहे 2,923 आणि 2,849 महाराष्ट्रामध्ये आहे. सो 1 नंबरवर पश्चिम बंगाल, 2 नंबरवर महाराष्ट्र, 3 नंबर कर्नाटक, 4 नंबर उत्तर प्रदेश, 5 नंबर आंध्र प्रदेश. तर हे एक लक्षात ठेवा, पादचाऱ्यांचा मृत्यू है ना. म्हणून एक गोष्ट असते की एकतर 2 गोष्टी आहे की पादचाऱ्यांनी पण काळजी घेणं रस्त्यावरून जात असताना आणि प्लस वाहन चालकांनी. सो दोघांची जबाबदारी आहे. जी काही हेरिटेज साईट आहे भुवनेश्वरमधली लिंगराज टेम्पल, तर ते लिंगराज टेम्पल जे आहे तिथं बऱ्यापैकी ओडिशा गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे की तिथं अजून डेव्हलपमेंट करायची. पण ती डेव्हलपमेंट करत असताना लिंगराज टेम्पलच्या इथं जी काही काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा इश्यू झालेला आहे. सो एवढं एक लक्षात ठेवा की लिंगराज टेम्पल जे आहे ओडिसामध्ये आहे आणि हे लिंगराज टेम्पल भुवनेश्वरचं, तर हे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ही. ओके. त्याचं चित्रही तुम्हाला दाखवतो, ते चर्चमध्ये आहे. सो हे लिंगराज टेम्पल आहे ओडिसा भुवनेश्वर. त्याच्यानंतर जल जीवन मिशन जे आहे शहरी भागासाठी, तर ते बजेटमध्ये सांगण्यात आलं होतं आणि आता याच्यातली 20% डिमांड जी असणार आहे पाण्याची ती रियूज्ड वॉटरमधून केली जाईल की पाण्याचं परत एकदा वापर करणं, पुनर्वापरातून 20% गरज भागवली जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं की 2018 ऑक्टोबरमधली ही आकडेवारी आहे की भारतातल्या शहरी घरांमध्ये किती नळाचं कनेक्शन आहे, तर 40.9% एवढी आकडेवारी आपल्याला ऑक्टोबर 2018ची मिळते. आणि ॲक्च्युली ड्रिंकिंग वॉटरसाठी, आणि त्यातल्या त्यात पण सर्वात चांगलं जे आहे ते उत्तराखंड 1 नंबरवर आहे 72%, JNK 69%, महाराष्ट्र इथं 3 नंबरवर आहे. महाराष्ट्र लक्षात ठेवा. म्हणजे जे काही अर्बन होम्स आहेत, शहरातली घरं आहेत,
त्यांना पाईप्ड वॉटर नळाचं कनेक्शन असणारं पर्सेंटेज जे आहे राज्यांचं ते तुमच्यासमोर आहे. उत्तराखंड, JK, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात. ओके, सो हा एक मुद्दा आहे, हे 5 लक्षात ठेवा. आणि सर्वात कमी जे आहे ते तुमच्यासमोर आहे. बिहार 17.3, आंध्र प्रदेश 17.2, 17.3, केरळ. सो बिहार 1 नंबरवर आहे, 2 नंबरवर आंध्र प्रदेश, 3 नंबरवर केरळ, 4 नंबर तमिळनाडू आणि 5 नंबर वेस्ट बेंगॉल. खरं तर आंध्र प्रदेश, केरळ ही जी राज्य आहेत तिच्यात एवढीशी आपल्याला अपेक्षित नव्हती, पण बघा तुम्ही लिटरसी रेशो आणि मग परिस्थिती काय आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी शिक्षण कामाला येत नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके, इलाई जमादार यांच्याबद्दल योग्य विधान निवडा. गझलेला शिखरावर नेणारे गझलकार, बरोबर आहे. इलाई गझल क्लिनिक नावाने कार्यशाळा घेत असेल, बरोबर आहे. जखमा आशा सुगंधी ही त्यांची प्रसिद्ध गझल आहे, हेही बरोबर आहे. सो क. जानेवारी 2021 आजवरचे सर्वाधिक GST संकलन झाले, तर हेही बरोबर आहे. जुलै 2017 GST लागू झाला होता, दोन्ही बिनचूक आहेत. मर्जी हॉटलाईन कशासाठी आहे, तर सुरक्षित गर्भपात. डाफला मिश्मी टेकड्यांचा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? डाफला मिश्मी अरुणाचल प्रदेश. ओके, त्याच्यानंतर सॅम्युअल वॉरन आणि लुईस ब्रँडाइस जे आहे ते खाजगीपणाचा अधिकार. आजचे प्रश्न घ्या. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 आरोग्य खर्चात किती वाढ करण्यात आली आहे? 100, 137, 75, 50. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 कृषी अधिभार शुल्काबाबत बिनचूक विधान निवडा. मद्य व मद्ययुक्त पेयांवर 100% कृषी अधिभार शुल्क लावण्यात आले. पेट्रोलवर 2.5 रुपये, डिझेलवर 4 रुपये कृषी अधिभार लावण्यात आला. फक्त बिनचूक, बिनचूक, बिनचूक दोन्ही चूक. वाहने मोडीत काढण्याचे धोरण, स्क्रॅपिंग पॉलिसीबाबत बिनचूक विधान निवडा. 20 वर्ष जुनी व्यक्तिगत वाहने मोडीत काढली जातील. 15 वर्ष जुनी व्यावसायिक वाहने मोडीत काढली जातील. फक्त यापैकी नाही. विमा कंपन्यांसाठी थेट गुंतवणुकीची मर्यादा 49%हून किती करण्यात आली आहे? 51%, 75%, 100%, 74%. डिजिटल व्यवहारांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 किती तरतूद करण्यात आली आहे? 1000 कोटी, 1200 कोटी, 500 कोटी, 1500 कोटी. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.